आज मी सोयाबीनची वडी बनवत आहे। अशा प्रकारची बनवलेली रेसिपी आपल्याला सर्वांना खूपच पसंत पडेल। तुम्हीही ही रेसिपी करून पाहू शकता। तर चला सोयाबीनची वडी कशा पद्धतीने बनवली ती पाहूया। हॅलो फ्रेंड, नमस्कार। मी रॉयल किचन मराठीमधून आपले सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे। सोयाबीनची वडी बनवण्यासाठी 1 वाटी मी सोयाबीन घेतलेले आहेत। हे सोयाबीन छोटे आहेत, मोठे सोयाबीन घेतलेले नाही आहेत, छोटे आहेत। एक बाउलमध्ये सोयाबीन ओतून घेतलेले आहे। त्यामध्ये गरम पाणी टाकलेले आहे। गरम पाणीच घ्यायचं आहे। त्यानंतर 5-10 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे, म्हणजे वडी मऊ आणि फुलून वर येते। 5-10 मिनटं झालेली आहेत। वडी चांगली फुललेली आहे। वडी हाताने चांगली घट्ट पिळून घेऊन त्यातलं पाणी सर्व नितळून घ्यायचं आहे। त्यानंतर थंड पाणी टाकून परत एक घोळून घ्यायचे आहे। सोयाबीन एकदम स्वच्छ करून घ्यायचे आहेत। त्यानंतर हातामध्ये घेऊन ते चांगले घट्ट पिळून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपण जे पाणी राहतं ते फेकून द्यायचं। अशा पद्धतीने आपण सोयाबीन एकदम पाणी नितळून घेतलेले आहेत, स्वच्छ एकदम झालेले आहेत। आता आपण भाजीच्या फोडणीसाठी लागणारे साहित्य: कांदा एक बारीक अगदी चिरून घेतलेला आहे। त्यानंतर बटाटे मी थोडे मीडियम असे कापलेले आहेत। त्यानंतर 2 अशी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे। आलं लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे। त्यानंतर कढीपत्ता 2-3 पाने घेतलेली आहेत आणि 1 टोमॅटो चिरून घेतलेला आहे। गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल तापवायला ठेवलेले आहे। सोयाबीनची वडी मसाल्याचं वाटण न करता एकदा अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने बघितली तर त्याची टेस्ट अगदी अफलातूनच लागते। घरातील सर्व मंडळींना खूपच आवडेल। त्यानंतर तेलामध्ये मी पाव चमचा गरम मसाला टाकलेला आहे। अजून पाव चमचा मीठ टाकलेले आहे। हिंग पण टाकू शकता। त्यानंतर वडी टाकून घेतलेली आहे। वड्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत। 1-2 मिनटं परतून घ्यायचं आहे। मसाल्याच्या मिठाची जो स्वाद खूप चांगला येतो सोयाबीन वडीला आणि वडी पण एकदम टेस्टी लागते। त्यानंतर काढून घ्यायचं आहे। सगळे सोयाबीन वडी काढून घेतलेली आहे। त्यामध्ये 1 चमचा अजून तेल टाकलेलं आहे। गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे। त्यानंतर 1 चमचा जिरे टाकून घेतलेले आहे। जिरे चांगले तडतडून द्यायचे। त्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाकून द्यायची आहे। आलं लसणाची त्यानंतर कढीपत्ता टाकायचा। नंतर चिरलेल्या मिरच्या ते चांगले परतून घ्यायचे आहे। 1-2 मिनटं चांगले परतून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर परतल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदाही चांगला परतून घ्यायचा आहे। 1-2 मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे कांदा परतत आहे तोपर्यंत आपण मसाले तयार करू। एका बाउलमध्ये 2 चमचा धना पावडर घेतलेली आहे। 1 चमचा मी लाल तिखट पावडर घेतलेली आहे। 2 चमचा छोले मसाला घेतलेला आहे। त्याच्याऐवजी तुम्ही किचन किंग मसाला किंवा सब्जी मसालाही घेऊ शकता, पण छोले मसाल्याचा टेस्ट एकदम छान लागतो। त्यानंतर पाव चमचा मी हळद घेतलेली आहे। ते पूर्ण हलवून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर थोडे थोडे करून पाणी टाकून घ्यायचे आहे। त्याचा एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। थोडी पातळशी अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने मसाले तयार करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपला कांदा ब्राऊन झालेला आहे, थोडासा हलका। त्यामध्ये मसाले जे आपण तयार केलेले आहेत घोळून, ते पण त्यामध्ये टाकून द्यायचे आहेत। तेही 1-2 मिनटं चांगले परतून घ्यायचे आहेत। त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते परत एकदा परतून घ्यायचे आहे। 2 मिनटं झाकण लावून ठेवायचं आहे। 2 मिनटं झालेले आहे। मसाल्याला अगदी तेल सुटलेलं आहे।
अशा पद्धतीने चांगला मसाला शिजवून घ्यायचा आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला बटाटे टाकून घ्यायचे आहेत। तुम्ही बटाट्याच्या ऐवजी इतर भाज्याही टाकू शकता, फ्लावर टाकू शकता, मटार टाकू शकता, अशा पद्धतीने कोणतीही भाजी टाकू शकता। त्याला 2-3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंसं पाणी टाकून पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे। आपल्याला बटाटा थोडा अर्धवट शिजवायचा आहे, पूर्ण गाळ शिजवायचा नाही। 2 मिनटं झाकून ठेवायचं आहे। 2 मिनटं झालेली आहेत। बटाटा बऱ्यापैकी शिजलेला आहे। त्यानंतर टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटो टाकल्यानंतर त्यामध्ये जरा आंबटपणा असतो, त्या भाजीमध्ये स्वादमध्ये छानपैकी येतो आणि भाजी पण चांगली टेस्टी होते। त्यानंतर 2 मिनटं पुन्हा झाकून घ्यायचं आहे। टोमॅटो चांगले शिजून घ्यायचे आहेत। त्यानंतर 2 मिनटं झालेले आहेत। टोमॅटो चांगले शिजलेले आहेत। त्यानंतर सोयाबीनच्या वड्या टाकून घ्यायच्या आहेत। परतलेल्या सोयाबीनच्या वड्या टाकून घ्यायच्या आहेत। तेही चांगले परतून घ्यायचे आहेत। 2-3 मिनटं छानपैकी परतून घ्यायचं आहे। पूर्ण भाजीचा स्वाद त्यामध्ये मिक्स झाला पाहिजे अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे। त्यानंतर भाजीमध्ये बटाटा शिजण्यासाठी 1 ग्लास मी पाणी टाकलेले आहे। भाजीमध्ये स्वादानुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। मगाशी आपण सोयाबीन वडी परतताना मीठ टाकलं होतं, अंदाजाप्रमाणे टाकायचं। त्यानंतर 5 मिनटं बटाटा शिजेपर्यंत झाकून घ्यायचं आहे कढईवर। त्यानंतर 5 मिनटं झालेले आहेत। आता आपण बटाटा शिजला का तो पाहायचा, कारण आपल्याला बटाटा मेन शिजला पाहिजे। तर बटाटा छानपैकी शिजला आहे म्हणजे भाजी आपली परफेक्ट झालेली आहे। अशा पद्धतीने बटाटा शिजलेला आहे। त्यानंतर थोडं हलवून घ्यायचं। आपल्याला थोडं रस्सा करायचा असेल तर त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं, कारण थंड झाल्यानंतर सोयाबीनमध्ये पाणी सगळं ॲक्सेप्ट करतं, त्यासाठी थोडा पाणी टाकून रस्सा परत 1 उकळी आणून द्यायची आहे। उकळी झालेली आहे। आपला परफेक्ट सोयाबीन वडीचा रस्सा झालेला आहे। हा रस्सा तुम्ही चपातीसोबत खाऊ शकतात किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकतात। हाय प्रोटीनयुक्त हा रस्सा तयार झालेला आहे। सोयाबीनची वडी आपल्या जेवणामध्ये आठवड्यातून 2 वेळा तरी समावेश केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला हाय प्रोटीन मिळत राहील। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत होऊ शकतात। तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा। थँक्यू।